संत जनाबाई यांचं पवित्र असं जन्मठिकाण आहे आणि हे जन्मठिकाण गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी पवित्र अशा गंगेच्या तीरावर संत जनाबाई महाराजांचा जन्म झाला आणि या पवित्र अशा गंगेच्या तीरावर आपल्या माता पित्यासोबत त्यांनी अट्टहास केला की मला पंढरपूरला जायचं आहे आणि म्हणून या पंढरपूरला जात असताना हे सुंदर मंदिर तुम्ही पाहू शकता। जरी त्या पंढरपूरला गेल्या असल्या तरी सुद्धा लाखो भाविक श्रद्धाळू इथं येतात, जनाबाईचं दर्शन घेतात आणि ते दर्शन घेत असताना नीट होतात। सदोदित नित्याचा विण्याचा पहारा या ठिकाणी असतो आणि त्या आजीबाई तुम्हाला दिसतील ज्यांनी की ह्या विणा घेतलेला आहे आणि म्हणून इथं श्रद्धेनं प्रत्येकजण येतो आणि त्यांच्या पायावर नतमस्तक होत असतो। अशी ही जनाबाई संत जनाबाईचं हे पवित्र मंदिर, ही पवित्र अशी त्यांची समाधी। या समाधीमध्ये तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर घेऊ शकता। ज्या संत जनाबाईंनी विठ्ठलाला एकंदरीत विठ्ठल सुद्धा दळणदळून लागायचा। संत मोतीराम महाराजांची मूर्ती दिसते तुम्हाला, त्यांच्या बाजूला संत शिरोमणी नामदेव महाराजांची ही मूर्ती आहे आणि म्हणून या पवित्र अशा विठ्ठल रुक्माईच्या या मंदिरामध्ये आणि संत जनाबाईच्या या मंदिरामध्ये आपण सदोदित आलं पाहिजे। ज्यांना येणं होत नाही त्यांच्यासाठी आम्ही हे दर्शनाची सुविधा यूट्यूबच्या माध्यमातून करतो। आमचे श्रीकृष्ण महाराज आवलगावकर भागवताचार्य इथं बसलेले आहेत आणि ती दररोजची साधना करतात, म्हणून त्यांनाही धन्यवाद आहे। हे संत मारुतराव महाराज दस्तापूरकर यांची ही पवित्र अशी समाधी आहे। त्या समाधीला आपणही नतमस्तक व्हायचं आहे। ते त्यांची प्रतिमा ही आहे आणि त्या प्रतिमेकडे बघितल्याच्या नंतर अगदी साधी भोळी माणसं परंतु देवत्वापर्यंत पोहोचली आणि मग ते आमच्या घराण्यामध्ये अगदी मोतीराम महाराजांची परंपरा त्यांनी निष्ठेनं पुढं चालवली। तुम्हाला दिसून येतील इथं ब्रह्मनिष्ठ ब्रह्मभूत वेदांत केसरी श्री संत रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी हे दिसत आहेत। सद्गुरू संत मोतीराम महाराजसुद्धा दिसत आहेत। सोपन काका इसादकर हेही दिसत आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या संत मंडळींनी परभणी जिल्ह्यांची ही भूमी पवित्र केलेली आहे आणि नवे नवे ही पवित्र करत असताना त्यांनी तन मन धनाने रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळी दैवत या पद्धतीनेही मोतीराम महाराजांची समाधी आहे। त्या समाधीवर तुम्ही नतमस्तक होऊ शकता आणि म्हणून ही सुंदर असं मंदिर तुम्हाला आज दाखवण्याचा यथोचित प्रयत्न माझ्याकडनं केलेला आहे। स्वयंपाकगृहही आहे, असा सभामंडप मोठा आहे आणि म्हणून सगळी व्यवस्था इथे दिसून येते। रामकृष्ण।